छत्रपती संभाजीनगरमध्ये 10वीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी शाळेनं अनोखी शक्कल लढवली आहे। पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तरमधील शाहू विद्यालयानं शाळेच्या चारही बाजूने मोठी चर खोदली आहे। शाळेतील खिडकीतून कोणी कॉपी टाकू नये यासाठी ही चर खोदण्यात आली आहे। येवल्याच्या अंदरसूल शाळेच्या केंद्रावर काही तरुण बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी धडपड करत होते, मात्र मीडियाचे कॅमेरे पाहताच या तरुणांनी धूम ठोकली। परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त नसल्याने कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी दिसून आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळेंनी धाराशिवमध्ये 12वी परीक्षा केंद्राला भेट दिली। दरम्यान यावेळी फोटो काढत त्यांनी सोशल मीडियावर ते फोटो पोस्ट केलेत। परीक्षा केंद्रावर फोटो सेशन केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं। 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागावमध्ये मराठीचा पेपर फुटल्याचं समोर आलं। पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। शिक्षण विभागाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली। जालन्याच्या बदनापूरमध्येही 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली। पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळात प्रश्नपत्रिका लीक झाली। शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रश्नपत्रिकेच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्यात। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला। मंठाच्या तळणी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला। दरम्यान ही गर्दी जी आहे त्या गर्दीपुढे पोलिसही हतबल झाल्याचं दिसून आलं। जालन्यात 10वीचा पेपर फुटला नसल्याचं स्पष्टीकरण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलं। जालन्यात प्रश्नपत्रिका व्हायरल झाली नसून प्रश्नपत्रिकेशी संबंधित नसलेला एक अन्य पेपर व्हायरल झालाय असं गोसावी म्हणाले। जळगावमध्ये 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं। अनेक केंद्रांवर कॉपी पुरवण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। परीक्षा केंद्रावर मोठा बंदोबस्त असतानाही कॉपी पुरवण्यासाठी कॉपी बहाद्दरांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केली होती। जळगाव शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवली गेली त्याचा शोध घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेश शिर्के घराण्याकडून करण्यात आली आहे। मिळवजी शिर्के यांनी महाराजांविरोधात फितुरी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं, मात्र हा इतिहास पूर्णपणे चुकीचा असल्याचं राजेश शिर्के घराण्याचे वंशज दीपक शिर्के यांचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळण्यात वेळ घालवू नये, आपल्या स्वागताला येण्यापेक्षा कार्यालयात बसून काम करा असे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी राखी सावंतच्या अडचणीत वाढ झाली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून राखी सावंत यांना समन्स बजावण्यात आलं। आमदार श्वेता माले यांना धमकीचं पत्र आलं। या प्रकारानंतर महालेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घुसून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली। बुलढाण्याच्या चिखलीत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। पुणे नागपूर महामार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। आमदार श्वेता माले यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा मेल पाठवण्यात आला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी बुलढाण्यातून दोघांना अटक केली। धमकीनंतर 24 तासांच्या आत अटक करत त्यांना मुंबईला आणलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यानंतर सुरक्षित वाढ करण्यात आली आहे। शिंदे विदर्भ दौऱ्यावर जात असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी SPO नागपूर पोलीस सुरक्षेत तैनात करण्यात आलेत, तर देवगिरी बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येकाचं नाव नंबर लिहिणं अनिवार्य असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होते। सोन्याचा दर 88,800 तर चांदीच्या दराने 1 लाखांचा टप्पा गाठला। त्यामुळे ग्राहकांनी आता सोने खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतं। माजी मंत्री सुभाष देशमुखांविरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे। 2016 ते 2019 दरम्यान पदाचा गैरवापर करत गोपनीयता भंग केल्याची तक्रार देशमुखांविरोधात दाखल करण्यात आली होती। यंदाच्या गणेश उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात POP मूर्तींना बंदी असणार आहे। मागील गणेश उत्सवाच्या निमित्ताप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेश उत्सवावर देखील कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। आगामी गणेश उत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं BMCने म्हटलं। राज्याच्या सरकारी शाळेतील लाखो विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत आता पुन्हा अंडी खायला मिळणार आहेत।
निधीअभावी सरकारनं शालेय पोषण आहारात मिळणाऱ्या अंड्यांचा निधी बंद केला होता. मात्र विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर अंडी, लापशी आणि केळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उल्हासनगरमध्ये एकाच नंबर प्लेटच्या 2 दुचाकी फिरत असल्याचं दिसून आलं. मात्र खरी नंबर प्लेट असणाऱ्या वाहन चालकाला दंड भरावा लागत असल्यानं वाहतूक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया. बातमी अशी की देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे गैरहजर आहेत. छगन भुजबळ एका लग्न समारंभामुळे तर धनंजय मुंडे हे आजारी असल्यानं बैठकीला आलेले नाहीत असं समजतंय. तर बैठकीसाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. मोठी बातमी बघतो आता या क्षणाची आपण की देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे गैरहजर आहेत. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवून देणारं रॅकेट उघडकीस आलंय. संतोष बडे या तरुणाला बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं होतं आणि या प्रमाणपत्राच्या आधारावर पोलीस भरती संतोष बडे हा तरुण जो आहे त्या तरुणाचं वेटिंग लिस्टला नाव आलं. दरम्यान नानासाहेब उबाळे या व्यक्तीनं 7 लाख रुपयांची मागणी करून पद सोडण्याचा दावा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे बनावट प्रमाणपत्र पुरवणारं रॅकेट उघडकीस आलं. त्याचे पूर्ण कागदपत्र डुप्लिकेट निघल्यामुळे नगरमध्ये चौकशी केली आणि पाथर्डीमध्ये केली आणि ठाण्याला बी पोहोच केली आम्ही सगळे काही. पण याच्यात सगळं म्हणजे आवाडामध्ये झालं, प्रकल्पग्रस्तमध्ये सगळे, 7-12 मध्ये, फेरफारमध्ये सगळे डुप्लिकेट कागदपत्र सापडत गेलेले आहे. जो खरा लाभार्थी आहे वडगावचा संतोष शहादेव बडे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे जिल्हाधिकारी आणि ठाणे सीपी यांच्याकडे. त्या अनुषंगाने चौकशी होऊन त्या कागदपत्राची पडताळणी होऊन संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे आणि हे जे काही बनावट प्रकल्पग्रस्त दाखले मिळवलेले आहेत ते दाखले तात्काळ रद्द होणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन एक बातमी आहे नाशिकच्या चांदवडमधनं. नाशिकच्या चांदवड इथल्या टोल नाक्यावर अपघात झालाय. मालवाहतूक ट्रकने कारला 50 फूट फरफटत नेलाय. मालवाहतूक ट्रक चालकाने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. चारचाकीत लहान मुलांसह महिला प्रवासी देखील होते. अपघातानंतर चांदवड पोलीस टोल नाक्यावरती दाखल झालेत आणि चालकाला ताब्यात घेत पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. सुदैवानं अपघातात जीवितहानी झालेली नाही. त्याची दृश्य आपण बघतोय. पुन्हा एकदा आपण ही बातमी जाणून घेऊयात. बातमी अशी बघा की नाशिकच्या चांदवड इथल्या टोल नाक्यावरती अपघात झाला. माल वाहतूक ट्रकने, दृश्यांमध्ये जो दिसतोय हाच तो डंपर आहे, मालवाहतूक ट्रक आहे, ज्याने 50 फूट एका कारला फरफटत नेलं. मालवाहतूक ट्रक चालकाने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 4 चाकीमध्ये लहान मुलं आणि महिला प्रवासी होते. अपघातानंतर चांदवड पोलीस आता नाक्यावरती दाखल झालेत. या चालकाला ताब्यात घेण्यात आले. कारवाई सुरू आहे. सुदैवानं अपघातात जीवितहानी झालेली नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अध्यक्षीय भाषणाच्या वेळेला डॉक्टर तारा भवाळकर यांनी कुणाचंही नाव न घेता अनेकांना शाल जोडीतनं लगावले. त्या काय म्हणाले आपण पाहूया. मराठी भाषा जे टिकवली ती संतांनी टिकवली. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत. जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या. आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो, आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो. तुम्ही नागपूरचे का? तुम्ही महाराष्ट्रातले का? तर हे भाषेचं आपलेपण निर्माण करणारी, भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही. आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात, ते पुरोगामी काही म्हणू देत, पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत. त्याची उदाहरणं जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे
त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे, कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे.